तांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. मग देवा तुकोबरायांना घेऊन जाण्यासाठी भगवंत विमान घेऊन आले. मग या खांदा म्हणून माय महाराज, ओ महाराज, मी बी उद्यापासून सकाळपासून उठलो की टाळ घेतो, माळ घालितो, पकवाची तो महाराज सारखा करतो सुरू भजन. आणि येतील का देव मला घ्यायला? खरं सांगू माय, अहो तुम्हाला गावातला आटूवाला सुद्धा येणार नाही. नाही भाऊ, हा तुम्हाला वाटत असं ना आम्हाला घ्यायला येईन देऊन, मग अजिबात नाही. आपलं भजन किती वेळ आहे? तुकोबरायांचं प्रमाण आहे शिंक जांभळी खोकला इतकाच वेळ वाया गेला. आणि आपलं त्याच्या उलट आहे, आपल्याला जेव्हा फक्त शिंक येते राम आणि राम राम. आपलं याच्या उलट आहे, लक्षात घ्या. आपण फक्त सिजनेबल आहे, आपण सिजनेबल आहे. एकाने काय केलं, माळ घातली भाऊ, बाय माळ घातली आणि नेमकं बाजाराच्या आदल्या दिवशी माळ घातली. तुमच्याकडे बाजार का आहे? आजच. गुरुवार ना, हा आज गुरु म्हणते ना. काल रात्री माळ घातली, बुधवारी माळ घातली अशी इथपर्यंत महाराज, ओ महाराज इथपर्यंत माळ अशी इथपर्यंत माळ घातली आणि आला बाजारात सकाळ सकाळ. महाराज आला तर मग बाजारात काय करतो, बाजारात काय गोटे खेळतो तो हो. तर मित्र मंडळ बाजारात आलं ते इथपर्यंत माळ आल्यानंतर मग आता आला मस्तपैकी टाईट फिट कपडे, माळ अशी वर काढलेली. गावाच्या लोकांनी पाहायला लागलं, माळ घातली यानं कशी माळ घेतली, कशी बशी मध्ये टाकून दिली. आणि बाजार करायला गेला आणि एक म्हातारी वांगी घेत होती. वांगे चालू वांगे घेत होती. वांगे घेत होती. वांगे करताना काय झालं माय, ते वांग घ्यायला खाली वाकलं, असं असं खाली वाकलं आणि बरोबर ती माळ होती भाऊ, ती माळ ती बरोबर शर्टाची अशी बाहेर आली आणि त्याच्यात बरोबर पाठीत टेकवली. आणि टेकवली म्हणतो कसा, काय सांगू मावशे तुझं भाग्य उदायला आलं. काय म्हणला, काय सांगू मावशे तो भाग्य उदायला आलं, तो वांग माया माळीला लागलं. म्हणजे माळ टेकलं त्याचं. पण म्हणतो कसा, मावशे 15 वर्ष झाले, 15 वर्ष ही माळ कधी बनिनीच्या बाहेर आली नाही. माळ घातली का? तुला पोत्यात घालून हाणलं पाहिजे. 15 वर्ष झाले मावशे ही माळ कधी बनिनीच्या बाहेर आली नाही. आज तुझं वांग माझ्या माळीला लागलंय. मावशे एक सांगतो, या माळकऱ्याच्या हाताला गुण लय आहे. माळकऱ्याच्या हाताचा गुण विचारूच नको. ती म्हणे भाऊ तो नेमकं काम काय सांग ना. म्हणे काय नाही, वांगे काय भावशे रे? म्हणे 20 रुपये. म्हणे मला 15 रुपये दे ना. हा ती म्हणे घे भाऊ, जाऊ दे माळ खरी. आता त्यांना एवढ्यावर गप बसावं ना महाराज, गप बसावं ना. ते एवढ्यावर गपने बसलं. ते म्हटलं हिला वाटलं आता म्हातारी बुंगली, 15 देते म्हणलं अजून कमी होईल काहीतरी. हा हे पुन्हा तर मावशे अगं माळ करी आहे, तुला पटत का 15 द्यायला? एक काम कर, त्यापेक्षा 10 रुपये दे. तुम्ही भाऊ आधी 15ला म्हणला, आता 10 रुपये ना. हा तो म्हणलं ती माऊली म्हणली भाऊ तो हात असा लागल्या काय नेमकं काय भानगड काय? आधी 15चा याच्यावर आला, आता 10 म्हणून आला. तर मावशे अगं तुला माहित नाही या माळकऱ्याच्या हाताचा गुण. या माळकऱ्याच्या हाताला जर तुझे वांगे जर लागले ना, तर तुझे पाटी काय वांगे काय पाटी सगट वांगे इकले जाईल. काय म्हणलं? पाटी सुद्धा राहणार नाही, तुझी पाटी सुद्धा इकले जाईल. हाती म्हातारी म्हणले भाऊ तुझा हात लागल्या माझी वांगे सगळं पाठी जर जात असेल ना, हा तर तुला 20 रुपयाने काय, तुला 10 रुपयाने काय, तुला 2 किलो वांगे फुकट देते. किती फुकट? पण तुझा हात लागल्या माझी पाठ टिकल्या जाईल. असा तुझ्या हातामध्ये नेमकं गुण काय? तू एखादा बाबा आहे, एखादा बुवा आहे, महाराज आहे, तुला कळतं. ते काय सांगू मावशे या माळकऱ्याच्या हाताचा गुण. काय म्हणला? काय सांगू मावशे या माळकऱ्याच्या हाताचा गुण. या माळकऱ्याच्या हातानं आखी 65 एकर गेली ग. 65 एकर गेली तुझ्या वांग्याच्या पाठीचं काय घेऊन बसली. आपलं याच आहे.
वा हो हा तोच विषय चालला आपला. असं चालू द्या काय आता अवघड आहे. कथा कीर्तनी विक्षेप्तीची पै मरण सांगितले असं सांगितले तुकोबराने. मी काय हा चाल असा जर परमार्थ केला कसा असा नाही भाऊ तुमच्याकडे मी माळीचं बोलायलो हे उगाच काय गावातून जायचंय मला असं काय मग करायचं नाही. हा असा माळकरीन जर परमार्थ केला तर एक सांगू बिलकुल नाही बिलकुल नाही आपला उद्धार होणं शक्य नाही. तुकोबांनी जसा परमार्थ केला तसा जर परमार्थ आज आपण केला तर माणसाचा उद्धार होणं निश्चित 100%. हा देवाचं नाव मुखाला येण्यासाठी एक जन्माचं नाही हजारो जन्मांचं पुण्य पाहिजे. जन्मांतरेनं भवित पुण्य तदा कथा कीर्तन लाभेत आणि त्याच्यात जर म्हणलं डबल भाग्य तर या माऊलीच्या मंदिरामध्ये बसून कीर्तन ऐकायचं म्हणजे महाभाग्य. हा कारण जन्मोजन्मी आम्ही तेव्हा यावे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एक जन्माचं भाग्य नाही त्याच्यासाठी अनेक जन्मांचं पुण्य. मग तुकोबरायांचं किती जन्माचं पुण्य आहे की तुकोबराय संप्रदायाचे कळस या ठिकाणी झाले तर त्यासाठी आपल्याला तर थोडंसं पंढरपूरला जावं लागेल. आता पंढरपूरला देहानं जाणं तर शक्य याला घेऊन आता जाणं शक्य नाही पण मनाने जाऊ शकतो कारण ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे इसे समझाओ दिन रात. माणसाचं मन इतकं चंचल आहे कीर्तनात जरी बसलं तरी घरी कुलपीला झटका देऊन आल्याशिवाय राहत मन चंचलाचा पळा मन मन चंचल चपाळ जाता येता न लगे. मन माणसाचं फार चंचल आहे. मन जरी इथं कीर्तनात बसलंय पण कुठं जाऊन जाईल सांगता येत नाही. पण आता आपल्याला देहाने जाणं नाही पण मनाने कुठं जायचंय माय कुठं पंढरपूरला जायचं. चला सगळे जण आता चला चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू. बरोबर पंढरपूर महाराज पंढरपूरला गेला सगळेजण वारीला जाता की नाही आताच वारीचं फ्रेडम आहे. हा सगळेजण वारीला पण वारीची मजा वेगळीच आहे महाराज. हा जे गेले ना वारीला तिथे वारीमध्ये 2-3 प्रकारचे श्रोते असतात. एक भजन करणारे असतात काही फक्त खाण्यावर ताव असतो काहींचा आणि काहींचा फक्त भरण्यावर ताव असतो. हा बघा तुम्ही काही जण वारीला गेले ना भाऊ त्यांच्यासोबत गोण्या असतात गोण्या अशा
साने पाटील अशा दप्तरासारख्या आणि त्याच्यात बिस्किट पुढा दिसला कोण बिस्किट हो आणि तितक्यात एखाद्याला पुन्हा दिसावा फरळच चाललंय काहीतरी जाऊ दे. वारीला जाताना याचं वजन राहतं 50 किलो तिकून आला का 80 किलोचं होऊन येतो. काही जण वारीला जाते घरी फोन करते वय पाप्या आणि उसाला पाणी लावलं का तू गेलाच काय मराय तिकडं हा लय अवघड आहे मारा. आणि एखाद्याला बळजबरी जरी न्यावा वारीला तरी बी ती सुरीवर नसते. पंढरीची वाट कशी आहे दोड सांगितले दोड पंढरीची वाट लय म्हणी दोड रस्त्यानं चालताना पायाला आले फोड. म्हणून एक शेजारीन म्हणती कोणती ही शेजारीन म्हणती या शेजारीला काय या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग मला पंढर बया मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट काय झालं पंढरीची वाट लय म्हणे आहे दोड रस्त्यानं चालताना आयाला पायाला फोड पायाला फोड आले म्हणून शेजरीन एका शेजरीन म्हणते काय या शेजारीनं कडे ठाणला नेलं ग 2 तास कीर्तन ऐकायला लावलं ग. या शरद भाऊनं चांगलं केलं नाही लक्षात पंढरपूरला गेले महाराज आणि पंढरपूरला गेल्यानंतर मग तुडुंब गर्दी सगळेजण पंढरपूरला कोण कोण आहे हा महाद्वारापासून तर वैकुंठा महाद्वारापासून वैकुंठापर्यंत सुरवरांची दाटी उभे घनदाट गर्दी. कारण एवढ्या गर्दीमध्ये अनेक संत महात्मे संतांची मांदिळ आहे. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो तेथे असे देव उभा जैसे समचरणाची. एवढ्या गर्दीमध्ये माझ्या ठिकाणी पंढरपूर गच भरलेला आहे. अजून कोण कोण आलाय शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या पोटी कवडा आडूनी पाहतात जगजेठी कवडा आडूनी पाहतात जगजेठी. हे रंभातिकर उभ्या जोडून हात त्रिशूलन भरू घेऊन आला गिरलेचा कांत. हे तिरसुळा डमरूला घेऊन आला गंगेचा कांत. हे रंभातिकर उभ्या जोडणी हात. त्रिशूलन भरू घेऊन आला गिरलेचा कांत. तिरसुळा डमरूला घेऊन आला गिरलेचा कांत. कोण कोण आहे माय शुक सनकादिक नारद अनेक संत ब्रह्मादिक सगळे आणि देवाला विनंती कर देवा दार उघडा दार महाद्वार उघडा देवा महाद्वार आम्हाला तुमचं दर्शन पाहिजे. नारदजी त्याच्यामध्ये जे एका ठिकाणी न थांबणारे नारदजी त्या गर्दीमध्ये होते महाद्वारावर देवाला आवाज देऊ लागले देवा दार उघडा दार मी माझा काम धंदा सोडून तुमच्या पैसे आलोय. नारदाच काम धंदा आपल्या गावात आहे का नारद हो नारद लय लय रद ज्यांनी लिहिलेलं जे रद्द होत नाही त्यांचं नाव नारद. गावात बी नारद असतात. त्यांनी एकदा लावलेली की काडी काही काहीच्या माऊलीच्या हाताला असा गुण असतो माय असली लावलेली काडी लवकर इजत काही काहीचा धंदा असतोय महाराज जन्मोजन्मिया सुपडे साप केले लोकांच्या घरावर
टेंबे लाविले. पहिले लोक म्हणायचे आपली माती, बरोबर ना, आपली माणस. आता उलट झालं, आपली माती आणि आपल्याच माणसानं केलेली आपली माती. नारदजी माय देवाला विनंती का, देवा दार उघडा दार. नाथ महाराजांच्या भाषेमध्ये जर म्हणलं, हे दार उघड आता, दार उघड, दार उघड आता, दार. पंढरपूर निवासिनी दारुघड, दारुघड, दारुघड आता दार. काही कडेठ्यांचे लोक त्या गर्दीत होते. ते म्हणले, हे कडेठाणच्या महालक्ष्मी दारुघड, दारुघड, दारुघड दार. हे दारुघड आता, दारुघड, दारुघड आता, दारुघड आता, दारुघड, दारुघड आता, दारुघड, दारुघड आता, दारुघड, दारुघड आता, दारुघड आता, दारुघड, दारुघड आता, दारुघड. देवा दार उघडा दार. गर्दी जमले देवा, उठा पांडुरंगा. हे उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सगळा. संत साधू मुनी अवघे झाले गोळा. मंडपे महाद्वारे झाले गाठी. राही रुक्मा बाई तुम्हारी उद्या दया. शेज हालवुनी जागे करा देवराया. शेज हालवुनी जागे करा देवराया. काय सांगितलंय? उठा पांडुरंगाता दर्शन द्या सगळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा. सोडा शेज सुख आता. उठा पांडुरंगा. हे काकड्याचे अभंग आहे. हे काकडा ज्याला ऐकायला गोड वाटतो ना सकाळ सकाळ, ते काकड्याचे अभंग ज्याला ऐकायची सोय पडली ना, तो काकडा चुकवत नाही. पण आता काय झालं, आता निम्मे काकड्याचं म्हणलं ना काकडा, त्यांना काकडा हा शब्दच माहिती नाही. वाकडा. काकड्याच्या टायमाला काही वाकडे व्हायला असते. आता काकड्यावाले तुमच्याकडे काकडं होतं असं. मी आता बरेच वेळेस आलो ना, ऐकलं बाय, काही काही ठिकाणी काकड्यावाले भाड्यानं आणावं लागतात. भाडे देऊन भाड्या. मी नाही, मी चांगलंच बोलू. तुम्ही जाऊ नका तिसरीकडं भाऊ. मग हा भाडं देऊन आणावं लागतात भाड्यानं. ओ मजाक नाही बरं. त्याच्यात बी आजी तुम्हाला काय वाटतं सोपं आहे ते? नाही नाही अजिबात नाही. ते आले, त्यांना सकाळ सकाळ माय उठले की त्यांना पहिला चहा लागतो. त्यांना जर चहा टाइमवर दिला तर ठीक आहे, त्यांचा अभंग चालू. उठा पांडुरंगा त्यांचा अभंग चालू. पण त्यांना टाइमवर चहा देऊ नका तुम्ही. मग त्याचा अभंगाची चालच बदलती. उठा पांडुरंगा आता
चहा द्यायचा. नाही नाही महाराज, लय लय अवघड आहे महाराज. भाड्याने लय परिस्थिती बिकट आहे. हा, आणि काकडा म्हणावा एक सांगू आता, हे आपल्याकडं पद्धत वेगळी आहे. आणि जर आपण जर खाली गेलो हा वृंदावनकडं, तिकडं पद्धत आपल्याकडं कसं आहे, सकाळ सकाळ 4ला उठवतो देव. तिकडं जर गेला तिकडं मोसोमय देव उठवतो भाऊ, मोसोमयच. हा, उन्हाळ्याच्या दिवसात 7च्या नंतर, हिवाळ्यात 8च्या नंतर लेट उठत आहे. आणि आपल्याकडं असं आहे, आव जावं